काँग्रेसने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत पुणे शहरात पहिल्यांदाच पूर्व व पश्चिम असे 2 शहराध्यक्ष नेमले आहेत। हे दोन्ही नवनियुक्त शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम अधिक मजबूत करतील असा विश्वास काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। तसेच पुण्याचे पुढील महापौर व खासदार हे काँग्रेसचेच असतील असा दावाही नवनियुक्त शहराध्यक्षांनी याप्रसंगी केला। नुकतीच पुणे शहर पश्चिमच्या अध्यक्षपदी माजी महापौर व माजी आमदार दीप्ती चौधरी व पुणे पूर्वच्या अध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली। या दोघांनीही डॉक्टर कदम यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला। या पदग्रहण समारंभास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, महानगरपालिकेतील गटनेते ॲडव्होकेट रामचंद्र उर्फ चंदू शेठ कदम, नगरसेविका दीपाली डोक, नगरसेविका सायरा शेख, नगरसेवक काशिफ सय्यद, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक साहिल खेदारी, स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे, नगरसेविका अश्विनी लांडगे, नगरसेविका वैशाली भालेराव, शानी नौशाद, प्रदेश सरचिटणीस आमिर शेख, महबूबबाई नदाब, यशराज पारखी, हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे, विशाल मलके, आसिया मनियार, अश्विनी लांडगे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कपोते, उस्मान तांबोळी, राजाभाऊ कदम, असलम बागवान, विक्रम खन्ना, महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरव अमराळे, सेवादल अध्यक्ष लतेंद्र भिंगारे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर कदम म्हणाले की संघटन सृजन या देशव्यापी अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे। केंद्रीय निरीक्षकांनी सर्वांशी सविस्तर चर्चा करून तयार केलेल्या अहवालाच्या आधारे या दोन्ही अनुभवी नेत्यांची निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर कदम यांनी राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत कडक शब्दात टीका केली। ज्या काय अपेक्षा आहेत त्याला अपेक्षाला केंद्र सरकारने सत्ताधारी पक्षांनी मदत केली पाहिजे। बेरोजगारीचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। त्या प्रश्नाला सोडवणूक करण्याकरता नुसतं केवळ पोकळ आकडेवारी न सांगता अमुक लाख कोटीची गुंतवणूक या राज्यात आली आणि अमुक लाख कोटीची गुंतवणूक तिकडे आली, आज नेमकं ती गुंतवणूक प्रत्यक्ष उतरवत त्यातनं स्थानिक तरुणांना आणि देशातील तरुणांना हा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हे या ठिकाणी दिसून आले। मी यावर एकच उत्तर देतो आणि दोन्ही शहराध्यक्षांना माईक देतो। माझे प्रश्न संपलेत असं मी गृहीत धरतो। आज आदरणीय दीप्तीताई चौधरी ह्या पुण्याच्या महापौरपदी त्यांनी हे पद सांभाळलेलं आहे। गेले 25-30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काँग्रेस पक्षाचं अत्यंत निष्ठेने काम केलेलं आहे। एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून सुद्धा महिलांना ताकद देण्याचं काम त्यांच्या कारकिर्दीत झालंय। पुण्याच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या त्या सदस्य होत्या आणि या सगळ्या पदांवर त्यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळत काँग्रेसच्या या संपूर्ण कामकाजात सातत्याने त्यांचं लक्ष बारीक आहे। प्रशांतजी जगताप सुद्धा त्यांनी पुण्यात महापौरपद भूषवलं। ते पुण्यातल्या एका आमच्या सहकारी पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी त्यांची भूमिका चांगली बजावलेली आहे। आज काँग्रेस पक्षाच्या विचाराने मुळात मित्र पक्षाचाही जन्म हा काँग्रेस पक्षाच्याच पोटी झालेला होता आणि त्याच काँग्रेस पक्षाचेच मूळचे ते आहेत। आज ते काँग्रेस पक्षाची या ठिकाणी धुरा सांभाळत असताना ही दोघेही ज्येष्ठ मंडळी आहेत। अशा पुणे शहरातल्या सर्वांना सोबत घेण्याची भूमिका ही त्यांच्यामध्ये पहिल्यापासून राहिलेली आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा पुणे शहरातील नेत्यांना, सर्व जाती धर्मातील लोकांना, सर्व तरुण कार्यकर्त्यांना, महिलांना, ज्येष्ठांना, वडीलधाऱ्यांना, आमच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन ते काम करतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि आपण पुन्हा एकदा मुद्दा लक्षात घ्यावा की हा जो निर्णय झालेला आहे हा केवळ कुणीतरी एक पत्र काढून हा निर्णय झालेला नाहीये। 8-8, 10-10 दिवस AICCचे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक हे पुण्यामध्ये बसून होते। सर्व घटकातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद केलेला आहे, चर्चा केलेली आहे। प्रत्येकांची बंद खोलीत त्यांनी भावना जाणून घेतलेल्या आहेत आणि त्या भावना जाणून घेतल्यानंतरच आज हा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। मला आनंद आहे की हे दोघेही अत्यंत अनुभवी लोक आहेत आणि मला खात्री आहे की आज या पुणे शहराला एक चांगल्या दिशेने आणि काँग्रेस पक्षाला चांगल्या दिशेने आज आमचे सर्व ज्येष्ठ जुने अनुभव नेते असतील ह्या सगळ्यांच्या मदतीने निश्चितपणे चांगले दिवस आणतील हा मला विश्वास आहे। नाही, एक मिनिट। मुद्दा असा आहे की सन्मान्य अरविंदजी शिंदे जे माजी अध्यक्ष म्हणून पुणे शहरात काम करत होते, त्यांच्या घरामध्ये एक पूजा आहे आणि त्या पूजेबाबतीत त्यांनी स्पष्टपणे मला सुद्धा सूचित केलेलं आहे आणि सर्वांना इथं सूचित केलेलं आहे की केवळ आणि केवळ त्या पूजेची परंपरा ही त्यांच्या कुटुंबात वर्षानुवर्षांपासून चालू आहे
आणि आजच्या दिवसाची ती पूजाची पद्धत ते मोडू शकत नव्हते, म्हणून ते येऊ शकले नाहीत आणि म्हणून इथं गडबाजी नाही. जे त्यांनी उत्तर दिलं ते मी उघडपणे सगळ्यांसमोर सांगतोय, मग त्यात लपवण्यासारखं काही नाही.